नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना शुभ सकाळ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा, आरोग्यदायी आणि उत्साहाचा जाऊ देत, हीच आपल्या बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे। आज आहे दीपपूजा। दीपपूजनाच्या सुद्धा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर दीपपूजेला आमच्याकडे जीवती सुद्धा म्हणतात, म्हणजे जीवतिका पूजन सुद्धा ह्याला म्हटले जाते। दीपपूजा मी कशी करते तर हे सुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता माझी सकाळच्या नाश्त्याची लगबग सुरू आहे। माझी आंघोळ झालेली आहे। आता हा सकाळचा नाश्ता तयार करून घेत आहे आणि सर्वांचाच फेवरेट असा आणि एकदम झटपट तयार होणारा नाश्ता मी आज करत आहे, ते म्हणजे कांदे पोहे। कारण कांदे पोहे हा असा नाश्ता आहे की सर्वांनाच आवडतो आणि एकदम झटपट तयार होतो। कारण मला भरपूर कामंसुद्धा होते आज पूजा असल्यामुळे, तर त्यामुळे मी विचार केला की पटकन तयार होणारा नाश्ता करते आज। आणि माझ्या अहोंना पण कांदे पोहे फार आवडतात, तर आज मी तोच विचार केला की कांदे पोहे करते। नाश्ता झाल्यानंतर मग मी स्वयंपाकसुद्धा करून घेणार आहे लगेच। आणि मी दाराबाहेर सुंदरशी छोटीशी एक रांगोळीसुद्धा काढलेली आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच। तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो अजिबात स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कळेल की मी आज कुठले कुठले कामं आणि कशा प्रकारचे कामं केलेले आहेत। आणि इथे मी आमचा सकाळचा प्रोटीन शेकसुद्धा मी तयार करून घेत आहे, कारण मी हे डेली घेते आणि हे घेतल्यामुळे मला कामं करण्याला पण खूप उत्साह येतो। त्यामुळे सकाळी 1 ग्लास माझा हा प्रोटीन शेक असतो। आणि ही प्रोटीन पावडर मी घरीच तयार केलेली आहे, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। आणि कशी तयार केलेली आहे ही प्रोटीन पावडर, त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि खूप पौष्टिक असा हे प्रोटीन पावडर तयार केलेली आहे। ह्या प्रोटीन पावडरमध्ये मी भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, तर तुम्ही खरंच करून बघा ही, आणि खूप छान अशी आहे। कारण मला स्वतःला ह्याचा छान असा रिझल्ट मिळालेला आहे, त्यामुळे मी अगदी डेली घेत असते। आणि मी माझ्या मुलीलासुद्धा ही प्रोटीन पावडर तयार करून दिलेली आहे, तर ती सुद्धा घेते। आता आमचा नाश्ता तयार झालेला आहे, आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग मी स्वयंपाकसुद्धा करून घेत आहे। तर आज मी मेथीची भाजी तयार करत आहे आणि बाजूला वरण भाताचा कुकरसुद्धा लावलेला आहे। अगदी सिंपल असा स्वयंपाक करत आहे, कारण आजपासनं सणांना सुरुवात झालेली आहे, तर भरपूर सण सुरू होतील, त्यामुळे रोज आपलं काही ना काही करणं राहणारच आहे। तर सणांच्या निमित्ताने आपण काहीतरी करतच असतो, म्हणून आज मी मग एकदम सिंपल स्वयंपाक करण्याचं ठरवलं आहे। तर त्यामध्ये मेथीची भाजी, वरण भात आणि देवाला मी शिरापुरीचा नैवेद्य करणार आहे, तर शिरा आणि पुऱ्यासुद्धा करत आहे आणि थोडेसे बटाट्याची भजीसुद्धा तयार करणार आहे। आणि आज मी देवाजवळ कलश ठेवणार आहे। तसा माझ्याकडे रोजच कलश असतो, पण आज मी स्वच्छ घासून घेतलेला आहे कलश आणि त्यामध्ये नवीन पाणी भरून मग छान असं कलश ठेवणार आहे। तर मी दर 15 दिवसांनी कलश बदलवत असते। आणि देवाजवळ मी कलश जेव्हा ठेवते, कशा पद्धतीने ठेवते, कसा ठेवते, काय काय त्यामध्ये घालते, तर मी हे अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे। ह्या कलशाला मी सर्वात पहिले दोरा गुंडाळून घेत आहे। अशा प्रकारे जर कलशाला दोरा गुंडाळला ना, तर खूप छान दिसते आणि म्हणजे खूप दिसायला अगदी आकर्षक दिसते। मला फार आवडलं होतं, कारण माझ्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तर आम्ही घरी कथा केलेली होती, तर त्या पंडितजींनी अशा प्रकारचाच दोरा गुंडाळलेला होता कलशाला, तर मला खूप आवडलेलं होतं। आणि मी सुद्धा मग आता कलश ठेवताना अशा पद्धतीनेच हा दोरा गुंडाळून घेते। आता ह्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे, त्यामध्ये आता एक सिक्का घातला आहे 1 रुपयाचा आणि 1 सुपारी, आणि थोडं गंगाजल घातलेलं आहे। जर गंगाजल नसेल तुमच्याकडे तर गोमूत्रसुद्धा घालू शकता, अगदी 1 चम्मच घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आता हळदी कुंकू घातलं, अक्षत घातले आणि थोडे फुलं घातले। दुर्वा असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता, माझ्याकडे नव्हत्या। त्यानंतर मग आता एक नारळ घेतलेला आहे, नारळसुद्धा नवीनच घेतलेला आहे मी। तर नारळाला सुद्धा मी अशा प्रकारचा हा कलावण गुंडाळून घेतलेला आहे।
आता ह्या कलशामध्ये मी आंब्याचे पानं घालत आहे। तर ह्यामध्ये तुम्ही आंब्याचे पानं किंवा जे खाण्याचे पानं असतात ना, कपुरी पानं, ते सुद्धा घालू शकता, पण कपुरी पानं लवकर खराब होतात, त्यामुळे आंब्याचे पानं घालायचे। आणि आंब्याचे पानं 5 किंवा 7 किंवा 9 सुद्धा तुम्ही घालू शकता। इथे मी 7 पानं घातलेले आहेत आंब्याचे। त्यानंतर मग कलशाला असे 5 टिका लावून घेतला आहे अष्टगंध हळद कुंकूचा, आणि नारळाला सुद्धा मी टिका लावलेला आहे हळद कुंकू अक्षदांचा। तर माझा हा कलश असा छान तयार झालेला आहे। आता मी देवघराच्या तिथे ठेवते ना, तर तिथे स्थापन करून घेत आहे। तर एका छोट्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे, त्यावर मग हळदी कुंकू वाहायचं आणि मग कलशाची स्थापना करायची। आणि कलशाला हळदी कुंकू अक्षद फूल वाहून त्याची पूजा करायची, धूप दीप दाखवून द्यायचा। तर अशा पद्धतीने मी हा कलश तयार केलेला आहे आणि देवाजवळ ठेवलेला आहे। इकडे माझा संपूर्ण स्वयंपाकसुद्धा झालेला होता। वरण भात, मेथीची भाजी, पोळ्या, पुऱ्या आणि शिरा केला आणि बटाट्याचे भजेसुद्धा तयार केले होते। त्यानंतर मग मी पूजा करून घेतली आणि मी काही मग व्हिडिओ शूट केला नाही, कारण खूप जास्त वेळ होत होता। तर मग मी पूजा केली आणि आता हा बघा तुम्ही पूजेचा व्हिडिओ माझा। खूप छान अशी मी पूजा मांडलेली होती। आमच्याकडे जिवतिका पूजन म्हणतात, तर जिवती मिळत असते आमच्या या भागामध्ये। तर आम्ही त्या देवघराला आणि बाहेरून दाराला सुद्धा लावतो आणि मग त्यांची पूजा करतो हळद कुंकू अक्षद वगैरे वाहून। पण मी पहिल्यांदा असे दिवे ठेवलेले आहेत आणि त्यांची आज पूजा केलेली आहे। आणि तुम्ही वर दारावर बघितल्या असेल तर त्या जिवत्या लावलेल्या होत्या आणि एक दारासमोर मी म्हणजे कोपऱ्यामध्ये एक छोटासा कलशसुद्धा ठेवत असते। तर हा कलश रोज ठेवत असते नवीन वेगळा। तर खूप छान असा कलश ठेवला आहे, एक छोटीशी रांगोळी काढली, एकदम सिंपल अशी मी पूजा केलेली आहे। दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि गॅसची सुद्धा मी आज पूजा केलेली आहे। तर गॅसला सुद्धा हळद कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावून पूजा केली। आणि हा माझ्या किचनमधला एक नवीन सदस्य आहे, तर मी तुम्हाला पुढे दाखवते। तर हे कालच माझ्याकडे पार्सल आलं होतं आणि हे मिशोवरून मी बोलवलेलं आहे। तर खूप छान असा हा खलबत्ता आहे आणि मला घ्यायचाच होता, मला खूप आवडला होता। आणि आलेला जो पीस आहे ना, तो सुद्धा खूपच छान आहे, तर मला खूप आवडला होता। जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगाल, मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल। आणि ह्याचा उपयोग मी आता कसा करणार आहे, तर हे माझे वेगवेगळ्या रेसिपींमधनं तुम्हाला दिसेलच, तर तुम्ही नक्की बघा। आणि खूप सुंदर असा हा पीस आलेला आहे, मला फार आवडलेला आहे। आणि हा खलबत्ता माझ्या किचनमधला नवीन सदस्य आहे। आणि दुसरा खलबत्ता आहे ना, तो मी ह्या आधीच घेतलेला होता, तो जुना आहे। तर संपूर्ण कामं झाल्यानंतर पूजा झाली माझी, त्यानंतर मग जेवण झालं आमचं। तर छान अशी मी आज पूजा केली। आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। आणि जर आवडला असेल तर लाईक कराल, शेअर कराल आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा कराल। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दीपपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।